मित्रांनो नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपली सोयाबीन पीक जे आहे साधारणतः 40 ते 60 दिवसाच्या दरम्यान आहे आणि या परिस्थितीमध्ये आपल्या सोयाबीन पिकावर लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. याच्यामध्ये ठराविक फवारणी आपल्याला कराव्या लागतात. ज्या फवारणीमुळं फ्लॉवरिंग वाढलं पाहिजे, जे फ्लॉवरिंग सक्सेस झालंय किंवा जी शेंग लागली आहे त्या शेंगेची फुगवण झाली पाहिजे. त्यानंतर जी रसोषक कीड आहे किंवा अळी आहे तर ही सुद्धा नियंत्रणात आली पाहिजे. पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये फक्त रासायनिकच नाही तर अतिशय सोपा साधा पर्याय सांगणार आहे. परंतु तो तुमच्याकडे रेडी असला पाहिजे. जर रेडी नसेल तर लगेच मी आज तयार करतो आणि 5 दिवसांनी मारतो मग जमेल का? हे प्रश्न विचारू नका. कारण हेच प्रश्न मी तुम्हाला कंटिन्युअसली सांगत आलोय, की हे लगेचच्या लगेच तयार करून वापरू नका. जेवढं जुनं असेल तेवढं चांगलं. होय मित्रांनो, आपण आज माहिती पाहणार आहोत सोयाबीन पिकावर ताकंडीचा वापर कसा करायचा आहे आणि याच्यापासून होणारे फायदे काय आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ जरी मोठा असेल तर याच्यापासून तुम्हाला भरपूर माहिती ही मिळणार आहे. मित्रांनो, बरेचसे प्लॉट असे आहेत की फक्त वाढलेत, खाली काही लागलेलं नाहीये किंवा खाली शेंगांचं प्रमाण खूप कमी आहे. तर पुढे जाऊन तुम्हाला ही समस्या येऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतोय. खास करून ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन लेट आहे अशा शेतकऱ्यांनी नक्की लक्ष द्या आणि ही ट्रीटमेंट आपल्या प्लॉटवर नक्की करा. सगळ्यात पहिलं काय करायचंय, ताकंडी पहिलं तयार करायला टाका. तयार करायचं माहिती नाही कसं तर आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री यूट्यूब चॅनलवर जा आणि तिथं ताकंडी खत कसं बनवायचंय याच्याबद्दल माहिती सर्च करा आणि तिथे जो तुम्हाला साधारण 1 वर्षापूर्वीचा जो लेटेस्ट व्हिडिओ आहे तो तुम्हाला तिथं जाऊन पाहायचा आहे आणि त्याच्यातून संपूर्ण माहिती जशी मी दिली आहे त्याच पद्धतीने ते बनवायचं आहे. त्यानंतर तुमचं जर फुलोऱ्यामध्ये आता पीक असेल तर सगळ्यात पहिलं एक तुम्हाला काम करायचं आहे की जे स्प्रे मी तुम्हाला सांगतोय ते त्या ठिकाणी तुम्हाला करायचे आहेत. तर आता याच्यामध्ये काय आहे, तर आपल्याला एक अॅमिनो बेस्ड एक टॉनिक लागतं किंवा बायोस्टिम्युलंट लागतं. बायोस्टिम्युलंट घ्या, टॉनिक घ्या किंवा इतर कोणतंही पीजीआर मधलं घ्या. परंतु फ्लॉवरिंग कमी पडता कामा नये किंवा सध्या आपल्याला मार्केटमध्ये नायट्रोबेन्झिन सुद्धा मिळतो. म्हणजे आता त्याचे वेगवेगळे खूप सारे नाव आहेत. खास करून डाळिंब शेतकऱ्यांना माहिती असेल की राजनंदिनी हे आपल्याला खूप फेमस नाव आहे. त्यामुळं नायट्रोबेन्झिन जर मिळत असेल तर नायट्रोबेन्झिन घ्या. नसेल मिळत तर अॅमिनो बेस्ड कोणतंही टॉनिक घ्या किंवा याच्याही पलीकडं प्लॅनोफिक्स घ्या. अल्फा नॅप्थिल ॲसिटिक ॲसिड त्याचाही वापर आपण करू शकतो. जर तुम्ही प्लॅनोफिक्स वापरायचा असेल तर त्याच्यासोबत बोरॉन घ्या. बोरॉन जे आहे साधारण 20 ग्रॅम प्रतिपंपासाठी आणि प्लॅनोफिक्स जे आहे साधारण 5 मिली प्रतिपंप एवढं प्रमाण घ्या आणि त्याची एक फवारणी करा. किंवा याच्याही पलीकडं आपण एक चांगल्या प्रतीचं बायोस्टिम्युलंट घेऊ शकतो ज्याच्यामध्ये अॅमिनो बेस असेल किंवा अॅमिनो बेस प्लस मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट असेल ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. आता याच्यामध्ये काय आहे की आपल्याला फ्लॉवरिंग वाढवणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि अॅमिनो काय करतं तर फ्लॉवरिंग सुद्धा वाढवतं आणि त्या फ्लॉवरिंगमधून जे फ्रुटिंग आहे तर फ्रुटिंग सुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणात करतं. तर त्यामुळे कोणतंही वापरा असं काही नाही की जनरली एकच वापरलं पाहिजे किंवा दुसरं वापरलं पाहिजे. तुम्ही कोणतंही वापरू शकता. त्यामुळे मी सांगणार नाही की तुम्ही हेच वापरा. कोणतंही वापरा. तुमच्याकडे मल्टिपल ऑप्शन अवेलेबल आहेत. परंतु जो पुढचा आपला पर्याय आहे की जो अळीनाशक म्हणून काम करणार आहे, कीटकनाशक म्हणून काम करणार आहे, त्यासोबतच वाढीसाठी पण काम करणार आहे, शेंगाची फुगवण होण्यासाठी पण काम करणार आहे, फ्लॉवरिंगसाठी पण काम करणार आहे. समजा काही आपल्याला पानाच्या खाली जर तुम्हाला अंडी दिसत असेल तर ते अंडीनाशक म्हणून सुद्धा काम करणार आहे. तर ते ताकंडी आपल्याला वापरायचं आहे. ताकंडी वापर करताना नेहमी लक्ष ठेवा, आपल्याला केमिकल सारखा वर हात मारायचा नाहीये. ताकंडी वापरताना तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण झाड ओलं झालं तरी चालेल असा स्प्रे तुम्हाला आपल्या पिकामध्ये करायचा आहे. याच्यामुळे काय होणार आहे की तो जो काही वास त्याला लागतो, या वासामुळं जोपर्यंत तो वास प्लॉटमधून निघत नाही तोपर्यंत कोणतीही कीड आपल्या झाडावर येत नाही. त्यामुळं अळी, पतंग किंवा रसशोषक कीड हे आपल्या या झाडावर बसत नाहीत. त्यासोबतच त्याच्यामध्ये असणारे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर त्यानंतर कॉपर, मॅंगनीज, मॉलिब्डेनम, झिंक हे जे काही मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा जे आहेत किंवा न्यूट्रिएंट जे आहेत हे सगळे न्यूट्रिशन आपल्याला आपल्या पिकाला मिळतं. त्यामुळं शेंगीचे फुगवण सुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये होते. शेंगीची साईज वाढते, दाना फुगतो आणि फ्लॉवरिंगमधून फ्रुटिंगमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात त्याचा जो रेशो आहे हा सुद्धा अतिशय चांगला आहे. त्यामुळं ताकंडीचा वापर आपल्याला नेहमी आपल्या सोयाबीन पिकामध्ये करायचा आहे. जर तुम्ही रेग्युलर करत असाल तर तुम्हाला अनुभव आला असेल की आपल्या इथून या फवारणीमधून जी ताकंडीची फवारणी आपण करतो त्यामुळे तुमचा जवळ-जवळ प्रत्येक फवारणीमध्ये 1000 ते 1500 रुपयापर्यंत बचत होते. तर हीच बचत आपल्याला या कंडिशनमध्ये सुद्धा करायची आहे. खास करून ज्यावेळेस सोयाबीन आपलं साधारण 30 दिवसाचं असेल, अगदी 30 दिवसापासून तुम्ही वापर करू शकता. 30 दिवसापेक्षा जरी तुमचं कमी कालावधीचं पीक असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता. आता मुळात बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम होतोय की पीक लेट झालंय आणि या पीक लेट झाल्यामुळं वाढ होत नाहीये किंवा अ, सोयाबीन वाढली परंतु शेंग लागत नाहीये. तर हा एक नैसर्गिक अ, अडचण त्याच्यामध्ये आहे जी सॉल्व्ह होणं थोडंसं मुश्किल आहे. परंतु तुम्ही जर त्यामध्ये जर ताकंडीचा वापर हा कंटिन्युअसली ठेवला तर 100% तुम्हाला त्याच्यामध्ये
हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही जर अजूनही ताकंडी वापरलं नसेल तर वापरायला सुरुवात करा आणि आपल्या खर्चाची भरघोसपणे बचत करा. तसेच आपलं विक्रमी उत्पादन नक्की काढा. मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा व्हावा हा माझा हेतू साध्य करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.